अपोलोजाइज करते की मी खूप उशीर झाला, उशीरपर्यंत तुम्हाला सगळ्यांना थांबवला. आप लोग जरा साइड में हो जाओ, बच्चों का फिर चेहरा नहीं दिख रहा है. तर मला जरा उशीर झाला कारण आज रोजचं आपण काम चालू आहे. मी मुंबईवरून आली आहे, गोरेगाववरून. मला 4 तास तुमच्या या शहापूरमध्ये एंटर व्हायला 4 तास लागले. म्हणून लवकर 7 वाजता निघालेली. नॉट गिव्हिंग एन एक्सक्यूज. आय नो एनसीसी, एनएसएस एंड ऑल आपल्या याच्यात काही एक्सक्यूजचा चान्स नाही आहे, ठीक आहे ना. तरीही तुम्हाला खूप वेळ लागला आणि मी आधी सांगितलं की जर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी थांबावं, अदरवाईज तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे ना. पण तरीही मी माफी मागते की खूपच उशीर झालेला आहे. पण उद्देश खूप मोठा आहे. उद्देशाला आपण मान द्यायला पाहिजे कधी कधी. पण आपलं काय, आपल्या जगात सगळं आपण काय कसं वागतो की आपल्याला नुसतं एक पर्टिक्युलर रिजिड वे मध्ये आपण विचार ठेवून आणि मग कुठल्या गोष्टीला नाव ठेवायला लागतो. आणि जेव्हा माइंडसेट तशी तयार होते ना, मग पॉझिटिव्हिटीकडे आपलं लक्ष जात नाही. तर आपण एक सुपरफिशियल दुनियामध्ये जगतोय. म्हणून हा एक वर्ल्ड वॉटर काउन्सिल एक माझा अजून एक ओळख आहे. दुसरा इम्पॉर्टंट जो आपल्या महाराष्ट्र रिलेटेड जे आहे मी तुम्हाला सांगते की मी एक जलनायक महाराष्ट्राची आहे. आणि जलनायकचा ओळख हा महाराष्ट्राचा पॉलिसी म्हणजे गव्हर्नमेंटचा रेग्युलेशन येतात, GR म्हणतात त्याला. त्याचप्रमाणे आम्हाला काही अटीच्या अंतर्गत आमचं स्क्रीनिंग होऊन असे काही 7-8 माणसांना एक जलनायकचा ओळख दिलं गेलं की ज्यांना हा म्हणजे ज्यांना असं हे मानलं जातो की हे एक्सपर्ट्स आहेत, यांची ऍडवाइस घ्या. म्हणूनच आता आपण जे सगळे इथे बसलो आहे, हा एक कार्यक्रम जो चालू आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, चला जाणूया नदीला, असा 2022 पासून सुरू झालाय हा. तर हा चला जाणूया नदीच्या अंतर्गत आपण आज इथे जमलोय. आणि ह्या पहिल्यांदा चला जाणूया नदीला जी असा प्रकारचा जो कार्यक्रम जे सुरू झाला, त्याच्यात पहिल्यांदा असं झालं की वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांना एकच याच्या खाली आणायचं आणि नदीसाठी काम करायचं. एकच वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे एज्युकेशन, पब्लिक हेल्थ, म्हणजे जे तुम्ही नाव घ्या, फिशरी, फॉरेस्ट, जे वॉटर सप्लाय, सगळं. आधी कसं असायचं, हे फॉरेस्टवाले हे म्हणतात आम्ही वाईल्ड लाईफ आले, आम्हाला माहित नाही की दुसऱ्या फॉरेस्टवाले मँग्रोव्ह सेलवाले माहित नाही, हे नाही, म्हणजे ते त्यांच्या याच्यात बोलणार नाही, हे त्यांच्या याच्यात बोलणार नाही, असं करून होतं. आयसोलेटेड वे मध्ये सगळं कामकाज चालू होतं. आता काय विचार आला, जे मी आधी तुम्हाला बोलली, होलिस्टिक इंटिग्रेटेड अप्रोच म्हणतात याला, की वेगवेगळा वॉटर सप्लाय वाल्यांचं पण काम आहे फॉरेस्ट बरोबर कोऑर्डिनेट करणं जिथे जिथे गरज आहे. का आज पाणी देऊ, वॉटर सप्लाय वाले पाणी देऊ शकणार का जर स्त्रोत मध्ये पाणी नसणार तर? हा विचार कधी कोणाला पडलंच नाहीये. तर आज जर आम्हाला पाणी स्त्रोत मध्येच नाही राहिला तर कुठून पाणी सप्लाय होणार? त्यामुळे मग फॉरेस्टवाल्यांचा, फॉरेस्टचा का? कारण फॉरेस्ट भागातच सगळे डोंगर आहेत, त्या डोंगरामधूनच वाहते आता नदी. तर ह्या डोंगर आणि ते जे काही वाईल्ड लाईफ, वाईल्ड प्लांट्स, हे सगळं म्हणजे नेटिव्ह व्हेरायटी, जे इकडचे जे झाडं वगैरे आहे ते इकडच्या कुठे कुठल्या प्रकारचं माती आहे, त्या मातीमध्ये कुठल्या प्रकारचं झाडं लावायला पाहिजे. आपल्याकडे एक फॅशन आहे, आपण नुसतं झाडं लावायचं. आपण जे काय म्हणतो की काय केलं, झाड सिंथेसिस, जे झाड ग्रीनरी होते आणि झाड जी वाढते, फोटोसिंथेसिस. तर ट्रान्सपिरेशन तुम्ही ऐकलंय. जे एअरचा जो मॉइश्चर आहे, एअरचा मॉइश्चर आहे, मातीचा मॉइश्चर आहे, त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशननी झाडं पाणी तयार करतात, ठीक आहे. आणि ते आपल्याला माहिती आहे की झाडाचे जे रूट्स आहेत, रूट्स मुळं, ते मातीला असे धरून ठेवतात, बरोबर, त्यासाठी झाड लावलं. तर विचार करा, तुमची पद्धत आता विचारचा उलटा व्हायला पाहिजे. तुम्हाला वाटत होता की तुम्ही झाडाला पाणी देताय, पण झाड आपल्याला पाणी देते. त्यामुळे झाडाला जगवणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला पाणीचा स्त्रोत राहायला पाहिजे, पाणी पेरिनियल म्हणजे पूर्ण वर्षभर या भारंगीमध्ये पाणी असायला पाहिजे. कधी सुकून जाते भारंगीचं पाणी? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर, एवढं लवकर. म्हणजे आता पाऊस आहे म्हणून तेवढाच आपल्याला दिसतं, त्याच्यानंतर. तर विचार करा, म्हणजे ती का होऊन जाते? ह्याचा अर्थ आपल्या मातीत मॉइश्चर पण राहू शकत नाही. आणि हळूहळू जर असे सिमेंटचे घर, असे हे पेवर ब्लॉक लावला इथे,
या पेवर ब्लॉक पण लावला तर ह्याला पण लावायची एक पद्धत असते. याच्यामध्ये मातीच्या एक लाईन असायला पाहिजे, तिथे आपल्याला असे घास उगवताना दिसायला पाहिजे, म्हणजे त्याच्यातनं पाणी पर्क्युलेट होणार. पण आपण काय करतो, मध्ये सिमेंट लावतो, बुजून टाकतो. पूर्ण आज कॉन्क्रीट करत चाललंय. पोरस ठेवलंच नाही सॉइलला, जिथून की पाणी आतमध्ये जायला पाहिजे, हवा आतमध्ये जायला पाहिजे. का ती हवा जायला पाहिजे? कारण माती जो आहे ना, मातीच्या खाली एकदम फाईन लाईन त्याची ही सूक्ष्म जीवाची असते, त्याला स्पॉन्ज म्हणतात. स्पॉन्जेस, सॉइल स्पॉन्ज. तुम्ही कधी गुगल सर्च मारा. अशा एक्साइटेड आपल्या नेचर बद्दल आहे ना, तुम्ही जर गुगल सर्च मारला, इतकं एक्साइटमेंट होते काहीतरी नवीन 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 गोष्टी शिकायला, समजायला. त्यातनं मग आपल्या इंटरेस्ट खूप हे जातो. तर हे सगळं बघा, म्हणजे तुम्हाला एक पूर्ण कनेक्टिव्हिटी मध्ये समजेल की का वनाची इम्पॉर्टन्स काय आहे, मातीच्या इम्पॉर्टन्स काय आहे, पाणीच्या इम्पॉर्टन्स काय आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला संस्कार आपला पण घडवायला पाहिजे, आपल्या घरातले पण माणसांचं करायचंय. आता ते म्हणत होते की आई वडील असे हे बोलतात, ते बोलतात. समजून झालं, आलं लक्षात. आता काही प्रश्न असेल विचारा, आणि प्रश्न विचारायलाच पाहिजे. काही प्रश्न मनात असेल विचारा, कोणी पण विचारा. माझं म्हणणं असं आहे की जी काही नदी असेल किंवा नाला असेल, म्हणजे आता आमच्याकडे आपने फोटो नहीं खिंचाई, इधर से खिंचो, इधर से खिंचो. आमच्याकडे कसं डिपार्टमेंटला आमच्याकडे इसका जीपीएस का लेना. आमच्याकडे मालकी होतात. आप लोग विचार विमर्श कर रहे हो की ऐसे बातों में लग गए. मैंने सिर्फ परत आपल्या ती आपण जे खाल्लं ते परत आपल्याकडे आलं, असं त्याला मायक्रो क्लायमेट म्हणतात. ती अशी व्हायला पाहिजे. रिजेनरेटिव्ह याला म्हणतात. मला मराठी शब्द माहित नाही. रिजेनरेटिव्ह असायला पाहिजे, पण आज रिजेनरेटिव्ह होत नाही. काय होते, आपला निघाला जे सांडपाणी ते आपण सोडलं नदीत, नदीतनं गेला समुद्रात, बरोबर. आता समुद्र त्यामुळे गरम होत चाललंय, सगळं घाण तिथे गेलं, गरम होत चाललंय. ते गरम झाल्यामुळे काय होतेय, समुद्राचं पाणी वर येत आहे. बरेचसे समुद्राच्या आसपासचे जे शहर आहेत ते बुडतायत. आता जसं म्हटलं जातं की मंत्रालय आणि चर्चगेट 2050 मध्ये अर्धा बुडून जाणार. हे सगळं माहिती असून सुद्धा आपण सगळे वेळेसारखं वागतोय. तर म्हणून थोडंसं डोकं लावायचं की हा जो रिजेनरेटिव्ह प्रोसेस आहे हा कसं चालणार. मोठा रोल फॉरेस्टचा आहे. या फॉरेस्टवाल्यांनी सगळं या सगळ्याच्या कसं प्रकारे चांगलं होईल. कारण जे आता सांगितलं, अजून एक जे गैरसमज आहे, पाणी झाडाला पाणी देते की झाड पाणी देतो. झाड पाणी देतो की झाडाला पाणी देतो आपण. किती जण बोलणार झाडाला पाणी देतो. हात वर करायचे एकदम ऊपर. झाडांना पाणी देतो, हात वर करा. झाडांना आपण पाणी देतो, हाथ वर करा. मालूम नहीं, बिल्कुल नहीं. ऊपर करने का हाथ की नीचे रखने का ते पण माहित नाही काय. नाहीतर बोला की झाड पाणी देते. मग झाड आपल्याला पाणी देतो. किती जण बोलणार झाड देतो आपल्याला पाणी. आता समजलं की मॅडमनी जेव्हा असा प्रश्न केला म्हणजे असंच असायचं नाही. आता चला, ज्यांनी हात वर केला सांगा कसं. आता सांगा कसं. झाडाची जी मुळं असतात ते पाणी वरती खेचून घेतात आणि ते वरती पाणी असते, त्याच्यामध्ये पाणी पूर्ण ते झाडांनी भरलेलं असतं. चुकीचा, बिलकुल चुकीचा. मग ते तर असंच झालं ना की तुम्ही झाडाला पाणी दिलं म्हणून त्यांनी पाणी घेतलं. मॉइश्चर मध्ये जी पाणी असते, फोटोसिंथेसिस तुम्हाला शिकवलं गेलं. मराठी शब्द मला माहिती. दे शांती दे, पैसा दे, हे दे ते दे, कशातनं पण शांती मिळत नाही. ते आलं की परत अजून पाहिजे म्हणून आपल्याला शांती जाते. सो नॉट टू रन आफ्टर दिस काइंड ऑफ रिसोर्सेस. समजलं. आणि नदीचं जे मी सांगत होती की जी नेचर आहे नदीचं,
मियांड्रिंगचा. आणि त्या मियांड्रिंग मध्ये काय सांगितलं, जेवढा माती जेवढा पाणी एकमेकांच्या संपर्कात येणार तेवढा पाणी आपापच स्वच्छ राहणार. उद्यापासून प्यायला लागा हे पाणी. शहरातले लोक 25 वयाचे 40 वयाचे मरतायत. जास्त एक्सरसाइज वगैरे सर्व करतायत, हेल्थ फ्रीक असतात, मरतात. आपले गावातले नाही. कोविडमध्ये मॅक्सिमम अमेरिका मोठे मोठे डेव्हलप कंट्रीचे लोक आधी मेले, त्याच्यानंतर आपले शहरातले. गाव भागात जास्त काही झालेलं नाही. या सगळ्यावरून आपल्याला शिकायला पाहिजे. आपल्याकडे जी सोनं आहे ना त्याची किंमत आपण समजायला पाहिजे. नाहीतर आपण दरवेळेला बोलतो आपल्याकडे हे नाही ते नाही ते नाही, देवाने दिलेलं सर्व आहे. ठीक आहे. तर आता जो सांडपाणीचा जो आज आपल्या गावात पण सांडपाणीचं व्यवस्थापन नसेल, मला जे दिसतंय सगळीकडे सर्व गावाचे ग्रामसेवकला तुम्ही विचारा, सांडपाणीचं व्यवस्थापन नसेल. पण नसेल तरी त्याला आपण निसर्गप्रमाणे आपण कसं चांगलं करू शकतो ते बघण्याची गरज आहे. नाहीतर तुम्ही असं बघाल काहीतरी पाईप लावलेलं आहे, भारंगीमध्ये सोडलेलं आहे सगळं घाण. असं न करता कुठेतरी मातीच्या याच्यात सोडलं तर जिथे जिथे हे शेतीच्या जागा आहे तिथे सोडला. शेतीमध्ये फर्टाईल लँड म्हणजे जे माती आहे मातीचं हे वाढणार. आज काय झालंय, पाईपमध्ये ती सगळं सांडपाणीला सोडून नदीत टाकतायत म्हणून ती मातीत जातच नाहीये ती सगळं सांडपाणी. आणि सांडपाणीतला जो सूक्ष्म जीव आहे ती आपल्या मातीला पुन्हा एक पोटेन्शियल वाढवते, फर्टिलिटी वाढवते. म्हणूनच ते संपून जात आहे. आपल्याला महत्वच नाहीये. नाहीतर आधी जेव्हा मला माहिती आहे आमच्या गावात पण आपल्या घरातच एक संडास असायचं. आपल्या घराच्या मी बेंगॉली आहे आणि आमच्या घरात सगळ्यांच्या घरात एक छोटीशी अशी पॉन्ड असते, त्याला पुकुर म्हणतात. त्यातच मासे उगवल्या जातात, त्यातनंच झाडांना पाणी दिलं जातो. म्हणजे काय होतात आता त्याच्यातलं पाणी त्याच्यातलं आंघोळ तिथे माशीपालन तिथे झालं आणि मग संडास आहे, संडासचं घाण काढलं की त्या झाडात सगळ्या तेव्हापर्यंत आपण एक चांगला माणूस म्हणून घडत नाही. आपल्याला समजतच नाही आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे. म्हणून तुम्हालाच ती परिस्थिती नाहीये. जगातल्या मॅक्सिमम लोकांना तशीच परिस्थिती आहे, पण काही वेगळं असतो फक्त. म्हणून माझंच परिस्थिती एवढा आहे असं विचार करून आणि त्या विचाराने त्रस्त होऊन आजारी पडायच्या पेक्षा देवाला सांगायचं ते किती द्यायचं. कारण देव जेव्हा तसं देतो आपल्याला, आपण त्यांचे मुलं मुली ते तसे आपल्याला बघतात पण की हे दिलं तर दुसरं पण कसं द्यायचं, हा जर आपण विचार ठेवला. आणि दुसरं आता तुम्ही स्टुडंट तुम्ही सगळे पाणी तरी मागायला पाहिजे बाबा. जरी अतिथी देवो भव आहे आणि उशिरा आलं तरी इथून सुरू होते आपला परंपरा हिंदुस्थानी. आपण ते पण केलं नाही तर आता मला मागावं लागलं. तर ही छोटी छोटी गोष्टी आहे. दिस इज सॉफ्ट स्किल. मला वाटतं दिस इज कॉल्ड एज सॉफ्ट स्किल. तर हा आपण शिकायला पाहिजे की आधी माणूस आला चला गावात आला आधी कंप्लेंट करायचं, आधी हे करायचं, ते नाही करायचं. आधी पाणी पाजायचं, पी जितना पाणी पिना, फिर मैं गाली देना चालू करूंगा. तर असं आपण आणि सगळ्या गोष्टीला थोडा एकदम याच्यात घ्या. राग करून काही होत नाही. तर आता बॅक टू अगेन नदी. बारबार नदीवर येते आणि 2 मिनिटात आता संपवते. कारण आय थिंक मला जेवढा तुमच्याशी आज संवाद करायचा होता मी ते तुम्हाला बोलायचा प्रयत्न केला. सर्व मोडनी ॲज अ क्रिटिकली दुसरा आपला डेफिनेशन दिलं आणि बाकी कसं आपण वागायला पाहिजे, कसं बघण्याची दृष्टिकोन तसं असायला पाहिजे. आपल्यासाठी काय करून घ्यायचं आपल्याला कसं माहिती पाहिजे. कारण आज तुमच्याकडे गुगलचा सगळं आहे, त्याचं शोधायचं कुठे काय चाललं मला पण तेच पाहिजे. कीप युअर गोल्स व्हेरी हाय. आपला जो गोल आहे, आपल्याला जगात काय व्हायचं ते खूप मोठा ठेवा आणि होतोच ते. आला लक्षात. आणि नदीला बघा किती अडचण आली तर किती शांत वाहते. आणि म्हणूनच म्हटलं जातं की जर तुम्हाला पीस पाहिजे, शांती पाहिजे, नदीच्या कडेवर जाऊन बसा. ती जी कलकल आवाज जी येईल ना, ही जी रिदम आहे ती आपल्या मनाला पूर्णपणे स्वच्छ आणि शांती देणार. आणि त्यातच आपल्या समाधान करून घ्यायचं नाही, ते व्हायला नको. टीचर्सनी असं व्हायला पाहिजे, प्रिन्सिपलनी असं व्हायला पाहिजे की स्टुडंट कुठेही असू द्या, सरांनी सांगितलं म्हणजे आपण अख्खा दिवसभर उभा राहू पण आपण एक शब्द काढला नाही असं पाहिजे. पालक पण तसे झाले पाहिजेत मॅडम. आता
पालक तेव्हाच होणार जेव्हा स्टुडंट त्याचे होणार. स्टुडंट स्वतःचे. एक मिनिट, लेटस नॉट डू वादविवाद. मी फक्त एक तुम्हाला सांगते, तुम्ही जे म्हणतायत ना, ओव्हरऑल इंडियाची जी परिस्थिती आहे ना, त्याची ती परिस्थिती प्रत्येक ठिकाणी नाहीये. ज्या भागामध्ये जी परिस्थिती त्याप्रमाणे त्याला घ्यायला लागतं. आता पण या माहोलमध्ये एक बेटर गोष्ट माझ्यासाठी काय घडली की एक माझा चांगला विद्यार्थी गेल्या 2 महिन्यापासून घरी होता, पण त्याचा एक मला आजच्या दिवसाचा आनंद एवढाच आहे की तो विद्यार्थी आज या कॅम्पसमध्ये येऊन बसलेला आहे. मॅडम, तो 10वीचा विद्यार्थी एक चांगला विद्यार्थी आहे, मात्र 2 महिन्यापासून कोणत्या कारणाने घरी होता मला माहिती नाही, पण आजच्या दिवसाचा आनंद मला एवढा आहे की या निमित्ताने तो विद्यार्थी माझा या कॅम्पसमध्ये येऊन बसलाय. तो खूप फायद्याची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणतायत ना, ही चांगली गोष्ट आहे. आपण जे करतोय त्या सगळ्या पेशन्स ठेवायला मला काही हरकत नाही, मात्र आजची कंडिशन फार वाईट आहे. आणि पालक, आम्ही शिक्षक म्हणून आम्ही 18 वर्ष विदाऊट पे काम करतो मॅडम. इथे 1 रुपया पगार नव्हता शासनाचा आम्हाला, परंतु आम्ही विद्यार्थी आणि हा परिसर घडवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि तो प्रयत्न करतो म्हणून हे सगळे मुलं आज आमची इथे बसतायत. आजही आमच्या आदेशाच्या पलीकडे त्यांचा विषय जाणार नाही, परंतु आज भीती वाटते की आपण किती प्रामाणिक काम केलं ना तरी सुद्धा एखादा मॅटर क्रिएट झाला ना तर त्यावेळेला आपण पोलीस नसतो कोणाचे. देवस्थानमध्ये बसले ना, आता बसून जा, काही आपण बोलू नये. मी सगळं तुम्हाला पण सांगा, देवाला रोज प्रार्थना करताना सांगायचं. 1 मिनिट. देवाला रोज प्रार्थना करताना आपण काय सांगायला पाहिजे? देव मला जेवढा चॅलेंजेस देता येईल मला ते द्या. खरं सांगते तुम्हाला, देवाला कधी नाही सांगायचं हे द्या की ते द्या. सांगा मला ऍडव्हर्सिटीज द्या, मला विपरीत परिस्थिती द्या. जेव्हा आपल्याला विपरीत परिस्थिती आपण जेव्हा फेस करतो ना, ती आपल्याला एक बेटर माणूस म्हणून घडवतो. तेव्हा आपल्याला समजते की माणुसकी काय असते, माणूस म्हणून कसं जगायचं आणि माणूस म्हणून कसं स्वतःला तयार करायचं. जेव्हापर्यंत चॅलेंजेस नसते. 32 एकर ऐकलंय की नाही ऐकलं? कोणी ऐकलंय ना? मग ते 32 एकर ते काय मला कळलं नाही की कसं हे सगळं होतो आणि का कोणी याच्याविषयी काही बोलतच नाही. या चेअरच्या मागे जे बसले त्यांना माझा चेहरा पण बघायचा नाही का? माणूस थोडासा असा होऊन बसतो ना की हा चेहरा दिसतोय ऐकायला, बिकॉज आय टू आय कॉन्टॅक्ट खूप इम्पॉर्टन्स असते. तर आलं लक्षात? तर ही भारंगीची वस्तुस्थिती आहे. हा सगळं तुमच्या ड्युटी आहे की आम्ही जर इकडचे लोकल आहोत तर आम्हाला याच्याविषयी माहिती ठेवायला पाहिजे. याविषयी आम्हाला करून घ्यायला, म्हणजे जर आम्हाला माहित असेल की फॉरेस्टकडनं आपण काय घेऊ शकतो तर तसं आपण फॉरेस्टकडनं घेणार. म्हणजे काय काय आता सपोज तुमच्या पण आता पुढच्या करिअरसाठी किंवा 10वीचे जे मुलं आहे प्रिन्सिपल सर, त्यांना काहीतरी आपल्याला करिअर ओरिएंटेड जे त्यांना ट्रेनिंग देणं. आज काय आहे, आपण जॉब सीकर नको, जॉब गिव्हर, एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट, स्टार्टअप असं आपले 10वीच्या मुलांना शिकवा. बोलून घ्या, गाण्याचा उपयोग करून घ्या. आपल्याकडे एवढी क्षेत्रफळ आहे, इथे जर त्यांना काही कामधंदा करता आला स्वतःचा, ते मग ऑर्डर हे करू शकतात ना, बाहेरचं घेऊ शकतात. म्हणजे असं पद्धत पाहिजे आज शिक्षण क्षेत्रात. आणि ते कधी होणार? जेव्हा आपण मुलं डिमांड करणार. आपण मुलं कधी डिमांड करू शकणार? जेव्हा अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन आपण माहिती ठेवणार की कसं करून जगायचंय आयुष्यभर. नुसतं लेबर म्हणून जायचं, नाहीतर कुठेतरी क्लर्क म्हणून जायचं, नाहीतर काहीतरी. आपल्या इथे यांना ट्रेनिंग आहे का स्पेशल ह्याच्यासाठी, जसं UPSC एक्झाम वगैरे मध्ये बसायला आतापासून त्यांच्यामध्ये तसं ट्रेनिंगसाठी. मग त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा, कारण अशा प्रकारच्या काही ऍडिशनल एफर्ट्स घ्या. आणि आमच्यासारखे अजूनही बरेच आहेत, त्यांना बोलून घ्या. त्यांच्याशी यांचा जेव्हा संवाद होईल, आमच्यासारखे यायला तयार आहे. थोडा उशीर झाला तर राग करू नका, राग मानू नका, कारण आपल्याला काहीतरी त्यांच्याकडनं प्रेशियस मिळणार आहे. हा जर वृत्ती ठेवला ना, तुम्ही म्हणणार रात्रीच्या 12 वाजल्या 1 वाजल्या मी सांगणार, असं वृत्ती तयार करा. आज हे इम्पेशन्स तुम्ही जे दाखवतो ते जर तुम्ही तसं इम्पेशन दाखवला, मुलांचं तेच इम्पेशन आज. म्हणूनच आज जगभरात ते जे आधी जे शिक्षकचा जो मान होता, सन्मान होता, नाही लाईव्हलीहूडला म्हणतात, जीवनशैली नाही,
कधी कधी हा म्हणजे जॉब वगैरे जे असतात ना लाईव्हलीहूड ते समजा म्हणजे आपल्याला आपल्या इन्कमसाठी ते ठीक आहे त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही कॉमर्सवाले त्या दृष्टिकोनातून अभ्यास करू शकता की ही भारंगीच्या आपल्याला किती फायदा आहे. ठीक आहे. आज जर ही भारंगीमध्ये आता मी बघते इथे सपोज ही वाईल्ड लाईफचा जो डिपार्टमेंट आहे वाईल्ड लाईफचा काय इम्पॉर्टन्स किंवा त्यांचे पोटेन्शियल काय आहे त्याचा वापर करून काही जर या नदीच्या आजूबाजूला आपल्याला वनतळा वगैरे जे असतात वनतलाव वगैरे जे दिला जातो त्यातनं आपण काही आदिवासींना वनतलाव देतो त्यातनं त्यांची लाईव्हलीहूड कशी चांगली होते असं काही वनतलाव वगैरे दिलं गेलं आहे का इथे त्यांच्या ट्रेनिंग देतो का करून आपल्याकडे इथे जे वनतलाव होते ना ते पुन्हा आपण साफ केलेले आहेत आणि त्याचा उपयोग मग त्यांना फिशिंगसाठी होतोय का आता फिलहाल होतोय का एक पण आहे का असं पाण्याचा प्रॉब्लेम तर एनिवेज हे सगळं बोलण्याच्या म्हणून जर पाणीचा जर प्रॉब्लेम होत असेल सर्वात आधी आपला ग्राउंड वॉटर कसं रिचार्ज होईल त्याच्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे की आपल्याला वर्षभर आपल्याकडे पाणी राहायला पाहिजे. नाहीतर जे पॅडी फील्ड्स असतात म्हणजे जिथे आपण धान लावतो त्या धानमध्ये पण मासे ग्रो केला जातो हा पण प्रकार आहे. म्हणजे असं जर ट्रेनिंग देऊन ते कृषीचे तालुका कृषी अधिकारी जे असतात ते त्यांच्या कामं असतात त्यांच्याकडनं आपण ती काही ट्रेनिंग घेऊन द्यायचं गाववाल्यांसाठी. म्हणजे आपल्याकडे ही जी एवढी नैसर्गिक एवढी आपल्याकडे रिसोर्सेस जी आहे त्याचा कसा आपण वापर करू शकणार. पण आज काय चाललंय नुसतं नदीच्या पाणीचा कसं वापर करायचा नदीवर कसं करायचं. आता भारंगीवर तुमच्या इकडनं माऊलीच्या आता त्या ब्रिजच्या सांगितलं तुम्हाला की ब्रिजच्या काय हाल करून ठेवलाय आणि परत परत ते तुटणार परत बनणार. दुसरं त्याच्या थोडा पुढे गेला तर तिथे सगळं कचरा डम्पिंग होते भारंगीला. तिसरं जर अजून पुढे गेले तर जे तुमचा आता तुम्ही गुजराती बागचा जो मॅटर बघितला ते त्याच्या बाजूला वॉल बांधायचा भिंती बांधायचा आणि त्याच्या बाजूला रोड करायचा जाण्या येण्याचा ह्याच्यासाठी इझी एक्सेससाठी. पण ते काय गरज आहे बाबा. आणि म्हणून काय झालं पाऊस आला तर ती भिंती तुटली पूर्ण तोडफोड केला बरोबर कारण आपण त्या नदीच्या जीवाशी खेळतोय. नंतर तुम्ही थोडा पुढे का तिथे पूर्ण आता जे वाफे गावला मोठा ते कॉम्प्लेक्स डेव्हलप करतायत प्रायव्हेट बिल्डर. बाहेरचे येणाऱ्या ना म्हणा बाहेरच्याच चला आम्ही तर बाहेरच म्हणते की तुम्ही येताना जाताना तुम्हाला प्रॉब्लेम झाला ना ती ब्रिज तुटली. अरे हो नाही असं तरी बोला. गुगल पण काय म्हणतो बोलेगा तो मिलेगा. जी बोलेगा ही नाही तो क्या मिलेगा. आपण जेव्हा बोलतो बघा आता बोलला हा आपण पुढे लगेच ती दाखवून देते पुढे. आज तुमचा जमाना बाबा जाम आरामचा आहे. आम्हाला कुठे गुगल नव्हता दाखवायला रास्ता बिस्ता भटकत होतो कुठे कुठे. ओला उबर नव्हती काही नव्हती. हे तुमच्यासारखे नेटवर्क हे ते काही नव्हता. मोबाईल फोन नव्हता. कोणाचा किंचित कोणाचा घरी एक फोन होता बरोबर. आमच्या एजवाले बरोबर बोलते ना. तुमच्या तर भरपूर आरामचा जग आहे बाबा. मॅडम दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला एखादा आजारी लोक झाला त्याला हॉस्पिटल नेत असेल तर तिथं अडचण निर्माण झाली. ते पाण्यातून जायचं कसं. एखाद्याला विंचूदाब साप वगैरे चावला तर मग तो तिथपर्यंत पोहोचला त्याचा मृत्यू होऊ शकतो. अशा अनेक अडचणी. मी तेवढा अडचणीचा नाही बोलत आहे पण फक्त ती जी ब्रिज तुटली होती तुमची आता त्याच्या पण तुम्ही एक लक्षात ठेवा. ते तर इन जनरल जेव्हा होते तर तुम्ही जेवढं बोलले ते सगळा प्रश्न होतो. पण आता मी बघितलं तिथून पण एक ट्रिब्युटरी आहे जी भारंगीची वाहते आहे. एक असं येऊन असं जातं आणि तिथेच मध्ये ती पूल बांधली गेली आहे. पण आता पूल बांधताना पण तुम्ही आता बघितलं आता परत पुढच्या वर्षी तुटणार आहे. मी आता बघून आले का असं होतोय का होतोय बघा. नाही कॉन्ट्रॅक्टरचं नाव नाही घ्यायचं. ते कोणी चुकलेले नाही. ते तर त्यांचा धंदाच आहे ना. आपल्याला कोणी थांबवलं ते त्यांना प्रश्न करायचं नाही किंवा आपल्या ग्रामपंचायतला जाऊन विचारायचं नाही किंवा आपल्यापैकी पण जे ऑफिसर्स आहे की बाबा हे कोणाला दिलंय असं का आपण ती आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी समजत नाही. आपण काय म्हणतो ती माझी ज्युरिडिक्शन नाही मी कशाला बोलू. तिथे गेलो तर ते म्हणणार तुम्हाला काय करायचं आम्ही करतो. मग मी कशी बोलते बाबा माझं काय ऐकताय मी कोण आहे. याचा अर्थ असा जेव्हा आपण पूर्ण रेस्पॉन्सिबिलिटी घेतो ना समोरचा माणूस बोलू शकत नाही की तुम्ही असं का बोलताय. म्हणजे यू आर मेकिंग देम अकाउंटेबिलिटी याला म्हणतात. म्हणजे त्यांनी जे काम करायला पाहिजे त्याची आपण अकाउंटेबिलिटी घेतोय. म्हणजे असं प्रकारचं हे सगळं तुम्हाला व्हायचं आहे. आणि
म्हणजे मी एवढी कनेक्टेड आहे तुमच्या सगळ्या एक एक गावाशी आणि एक एक कॉर्नरशी, चोर गावपर्यंत जाऊन आली त्यामुळे. कारण मला देशाचा एक एक नदी, एक एक ओढे, एक एक नाले, एक एक ट्रिब्युटरी, कॉन्ट्रिब्युटरी सर्वांवर एवढा प्रेम आहे की मी एक जागा सोडली नाहीये जायला. तर मला सांगा भारंगी कुठे हे होते, कॉन्फरन्स होते किंवा कशात जाऊन मिक्स होते? कुठे कुठे इथे पाचसा डॅम आहे ना, जी नदी येते ना त्या नदीला जाऊन. कुठे? जागाचं नाव? शापूर जागेचं नाव सांगा. एक तर कॉमन झाला शापूर. आपण नर्सरी आहे ना. हा बरोबर, आता आलं. वाफे गावात आहे. म्हणजे आपल्याला जर भारंगी बद्दल समजायचं असेल, आपण माऊली डोंगर ते वाफे गाव. पण तुम्हाला एवढं माहित आहे का तुमच्या या भारंगीवर कसल्या कसल्या प्रकारचा प्रश्न आहे, काय काय प्रॉब्लेम्स आहे तुमच्या या भारंगीला? हे माहित आहे का की देशाच्या सुप्रीम कोर्टनी पण आज सगळ्या नदींना एक लिव्हिंग एंटिटी म्हणजे माणूस तसं एक व्यक्तीचं ते हे दिलंय, एंटिटी दिलंय नदींना सर्व. फक्त एवढंच की जसे काही आपले जे बोलू शकत नाही तसेच आपले नदी, आणि त्या नदीच्या आवाज म्हणूनच आपण सगळे आहे. व्हॉइसलेस आहे तर आपण त्याला व्हॉइस द्यायचं. तर मला सांगा भारंगी नदीचा काय प्रॉब्लेम आहे? आता तुम्ही जेव्हा इकडनं येता, तुमची ती ब्रिज तुटली होती. कोण येतात ब्रिजच्या तिकडनं? तुम्हाला काही त्रास झाला असं की तुम्ही इकडेच राहणार? सगळे इकडेच राहणार आहे का? नाही ना. ती जी ब्रिज तुटली होती तर तुम्हाला प्रॉब्लेम झाला होता नाही झाला? येण्या जाण्याचं नाही का ब्रिज मध्ये ते आता बांधलं जातंय ते. काय बाबा तुम्ही लोक काही बोलत पण नाही. आशा करून कसं चालणार? आपण बोलायला पाहिजे, आपण तोंड उघडायला पाहिजे, तेव्हा तर मी तुम्हाला काही बोलू शकणार. आता ती ब्रिजच्या रिपेअरिंग वर्क चालू आहे ना. आता जे आपण जेव्हा आपल्या गावाकडे शिरतो तर मध्ये एक ब्रिज लागते, ती नवीन ब्रिज बनली जाते की नाही? ब्रिज तुटला पूर्ण शाखा चालू होते कॉलेजची. इथली जेवढी गावातली जी लोक आहेत, तुम्ही लोक आहेत, तर जाण्याचं तिथे जर जाऊन बघितलं 100 लावला तर एक पण जिवंत आहे की नाही त्याचा काही कोणाकडे रेकॉर्डच नाही. म्हणून आजच्या क्षणाला असं सांगितलं जातं झाड लावला किंवा त्याला जीपीएस टॅगिंग करा. त्याशिवाय आपल्याला माहितच नाही की आपलं झाड लावलं, कारण आपल्याला दाखवायचंय, फोटो काढायचे, आपल्याला दाखवायचं आपण हे केलं ते केलं. आपण इव्हेंट जास्त करून करतो. राईट? कारण आपण काय करतो, नॅक येणार. हा दुसरा ओळख माझ्या, मी नॅकची मेंबर पण आहे. नॅक माहिती आहे ना? कुठला वर्ग आहे तुमचा? XY. तुमच्याकडे तुमच्या कॉलेजला कधी नॅक बॉडी आली नाही का? रँकिंग झाला का? ग्रेड ABCD मिळाला काही कॉलेजला? हा कधीच आहे तुमचं कॉलेज? कुठल्या वर्षात हे झालं? A+ मिळाला ना. म्हणजे त्या बोर्डची मी मेंबर. पूर्ण देशभरात जे युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेस आहेत त्यांच्या आम्ही एक्रेडिटेशनसाठी असेसमेंट करून त्यांना ग्रेडिंग करतो. त्या बॉडीमध्ये पण मी आहे. ठीक आहे ना. म्हणून मला भरपूर अशी म्हणजे संधी मिळते आणि मी त्या संधीचा पूर्ण उपयोग करून घेते. शिकायला तिथे पण आली आहे शिकायला. का? मला माऊली धरण बघायचं होतं, मला नदी बघायची होती, नदीच्या काय काय इश्यूज आहे ते अभ्यास करायचा होता, नदीला कुठे आपण काय इंटरव्हेन्शन करू शकतो, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ते. कारण मी आधी आली होती तर तुमच्या त्या मेन रोड पासून जिथे एंट्री आपण करतो इकडे वळायला, तिथे तुम्ही जेव्हा येताना जाताना तुम्ही बघितलं अशा खूप कचरा असते भारंगी नदीच्या बाजूला. बघितलं का कोणी कधी? बघितलं ना. तर लास्ट टाइम मी पहिल्यांदा आली जेव्हा ते बघितलं, तहसीलदारला आधी व्हिडिओला आधीला सांगून ते तिकडचं साफ करायला लावलं. फक्त आता येताना माझं राहून गेलं बघायला की ते पूर्ण साफ झालं की नाही झालं. पण नदी काय कचरा कुंडीसाठी आहे का? आणि फक्त दोंदे मॅडमलाच का दिसलं? तुम्ही जेव्हा एवढा वर्षापासून येत आहे, तुमचे आई वडील येत आहेत, तुम्ही सगळे येत आहेत, तुम्ही का नाही बघितलं? तुम्ही कधी रिपोर्टिंग केलं? करून का नाही घेतलं? कोणी थांबवलं? म्हणजे काय आहे की आज आपण आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आपण तसं घेत नाही. आपल्याला काय वाटतं ते माझं काम थोडी आहे, ते तर ग्रामपंचायतचं काम आहे, ते तर ग्रामसेवकचं काम आहे, ते तर याच्यात असं करूनच आज काय झालंय, कोणी रिस्पॉन्सिबिलिटी ज्यांच्या ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते घेत नाही.
सो नाव इट शुड बिगिन फ्रॉम मी. त्यानंतर आपण दुसऱ्याकडे बोट दाखवायचं. आज ज्यांना पगार मिळते ते पगारसाठी काम करतात, जे बिन पगारी तर त्यांना वाटतं आपण कशाला करायचं. तर त्यामुळे तसं वृत्ती न ठेवता, अँड फॉर बेसिकली यू स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थ्यांसाठी माझा एकच तुम्हाला एक मेसेज आजच्या दिवशी असं असणार, तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हिटी असं ठेवा की तुमची व्यक्तिमत्व असं तयार व्हायला पाहिजे की आपण आपल्या देशासाठी काय करायला पाहिजे, आपण जिथे जगतो तिकडच्यासाठी काय करायला पाहिजे. आपण स्वतःसाठी फक्त जगायचं नाहीये, आपल्या पर्यावरणासाठी जगायचंय, आपल्या देशाला आपण तेवढंच महत्व द्यायचं. आलं लक्षात? तेव्हा आपण असं पण विचार करायला पाहिजे की आपल्या देशाचं लढाई करायला बघा कारगिलला कसे लोक म्हणजे सोल्जर्स जातात, ते कसे रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. त्यांनी पण जर सोडलं तर काय होणार आहे आपल्या देशाचं. मग त्या पद्धतीने आपण जिथे आहोत आपण पण त्याला कारगिल समजूनच आपण काम करायचं ना. आपली काय ड्युटी आहे लक्षात ठेवा की तेच आपल्या व्यक्तिमत्व, आपल्या पर्सनॅलिटी जी आहे ते त्याच्यातनंच तयार होतं. आणि सर्वात जास्त मोठा इश्यू आहे पर्यावरणचा. तर आपला प्रायोरिटी पर्यावरण असायला पाहिजे. आता जेव्हा आपण नदीविषयी बोलतो, अगेन आय एम कमिंग बॅक टू नदी कधी पण नदीची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. आता जर आपण आपल्या बॉडीशी, कारण नदीच्या हेल्थ आणि आपला हेल्थ ते सेमच आहे. आपण जर आपल्या नदीला बघितलं, नदी जर स्वच्छ, नदी जर चांगली वाहते म्हणजे ती जशी दिसते तिकडच्या लोकांचं तसंच वाटतं. हे मी नाही बोलत आहे, ही सत्यता आहे. ठीक आहे ना. तर त्यामुळे अजून एक हे आहे की नदीची जी पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती कशी वाहते. आपल्या बॉडीमध्ये जी सिस्टम आहे, तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकले आहे, इसोफॅगस आणि इथून आपला नळी, लॉंग इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, कसा आपला जो बॉडीचा पूर्ण क्लोएका मॅक्सिमा जे आहे तसंच नदी आहे. नदी पहाड म्हणजे इथून पहाड झाली, पहाडपासून अशी येते, मग इथे आपला इंटेस्टाईन आहे. बरोबर. तसंच आता आपण तुमच्या भारंगीला जेव्हा बघितलं, अजूनही भारंगी कशी सेफ आहे कारण ही गाव भागात आहे. नाहीतर आज शहरात जर भारंगी राहिली असती, ती जर अशी वळली तिला असं धरून आणणार, परत आपल्याला जिथे पाहिजे तिथे असं करणार, परत असं करणार. पण आता जी काय म्हणतात मेडिसिनल प्रॉपर्टी आहे, हे जे सॉईल आहे किंवा जे पेड पौधे जे आहे त्याच्यातला जो काही सॉईल मधला जो मायक्रोब्स म्हणतात, सूक्ष्मजीव, गुड बॅक्टेरिया, ते सगळं असतात आणि त्याच्यामुळे प्युअरनेस पाणीचं खूप आहे, ते डायरेक्टली आपण प्यायला पाहिजे. आला लक्षात. पण आपला माइंडसेट काय केलं गेलाय, प्युरिफायर पाहिजे, आरो लावायला पाहिजे, प्युअर पाणीच प्यायला पाहिजे, आपण डायरेक्टली नेचरचं पाणी पिऊ शकत नाही. तुम्हाला शाळेत शिकवलं गेलं आहे दिस इज नॅचरल रिसोर्स. म्हणजे काय मराठीत बोलतो, नैसर्गिक स्रोत. नॅचरल जेव्हा रिसोर्सेस आहे हा तर डायरेक्टली आपल्याला प्यायला पाहिजे. आधी तर तसेच प्यायचो आपण. पण ही जी कंपनीज येतात, म्हणून ते वर्ल्ड वॉटर काउन्सिलला मी का मेंबर आहे, ही जी काउन्सिल आहे तिथे कसं कमर्शियलायझेशन म्हणजे हे जे पाणी विकलं जातो आणि पाणीला आज पाणी नॅचरल रिसोर्स म्हणून नाही ओळखलं जात, त्याला वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं जातं. जसं हा घर, मंदिर, शाळा, तसंच पाणीला म्हणून वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ओळखलं जातं. आणि आज जगभरातले स्कूल कॉलेजेस याला ह्या पद्धतीने शिकवतात. पण विचार करा, जी नॅचरल रिसोर्स आहे, नैसर्गिक जी आपल्याकडे हे आहे, त्याच्या आपण कसं पद्धतीने बघायला पाहिजे आणि त्याच्या प्रती आपला व्यवहार कसा असायला पाहिजे, हा म्हणूनच आपण विसरत चाललो. आप एनसीसी वालों को तो ज्यादा समझना है, कारण आपल्याला ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे जगाला पटवून देण्याचं की काय खरं काय खोटं. कारण आज आपल्या माइंडसेट इतकं बेकार पद्धतीने पूर्ण हे केलं जातोय, रिओरिएंटेशन केलं जातोय की आपण सगळं विसरतोय आणि आपण आपला ट्रेडिशन, आपला वेद उपनिषद याच्यापासून आपण लांब चाललोय. यू ऑल गेटिंग इट? समजते ना मी जे काही बोलते, माझे शब्द समजते ना थोड्यानं? पटतोय का जे मी बोलतेय? असं नुसतं येस मॅम बोलू नका, कॉन्ट्रडिक्ट केलं तरी चालेल, मला पण शिकून जायचंय तुमच्याकडनं. पण आपल्याला आज आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. नाही मला वाटलं माझंच वाटलं, दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपण कुठल्या वस्तूकडे कसं पाहतो
हा खूप महत्वाचा आहे. स्किल जीवनातला जो आपल्यामध्ये काय काय स्किल पाहिजे. सॉफ्ट स्किल आपण कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं पटवून द्यायचं, सॉफ्ट स्किल. टेक्निकल स्किल म्हणजे नदीला जर मला बघायचंय तर नदीला कुठल्या दृष्टिकोनातून, जे मी आता सुरुवातीलाच तुम्हाला एक जे डेफिनेशन दिली, परिभाषा दिली. आलं लक्षात? याच्यातनं तुम्हाला काहीतरी घरी घेऊन जायचं आहे ना, की बडबड करून की मॅडम आली उशिरा, आम्हाला थांबवलं आणि घरी पण आई वडील पण ओरडणार तुम्ही का थांबले. आता आपल्याला सगळ्यांना आपला हा माइंडसेट चेंज करायचा आहे. आपल्यामधून ते पेशन्स, टॉलरन्स, हे सगळं परसिव्हरन्स हे सगळं जातोय. म्हणून आज आपण पेपर ओपन करून बघितलं तर रोजच सुसाईड केस नाही तर काहीतरी असं केस. म्हणून आपल्याला स्ट्रॉंग माइंडेड व्हायचंय. कुठलाही सक्सेसला शॉर्टकट नसते. म्हणून थोडा आपण हार्डवर्क करायचंय, हार्डशिप घ्यायचंय. आलं लक्षात? मी जस्ट आता एक फुल ब्राईट म्हणून मला अमेरिकाने इन्व्हाइट करून घेतलं होतं. मी तिथे पण त्यांना अर्धाच वेळ दिला. मी म्हटलं माझ्या भारतात माझी जास्त गरज आहे, मी तुमच्या इथे येऊन काय करणार. त्यांना पण जी आता तुमची क्लास घेते त्याच्यापेक्षा मोठे मोठे सिव्हिल इंजिनिअरिंगची कॉलेज आणि बाकीच्या कॉलेजेस आणि एक मोठा जो सांडपाणी व्यवस्थापन त्याच्यावर मी संशोधन करून त्यांना पण जगभराला की त्याच्यात कुठे काय कमी आहे की ज्याच्यामुळे आज आपले सगळं नदी असे म्हणजे एकदम घाण झालेले आहेत. त्याच्यासाठी मी तिथे गेली होती. त्यांना पण शिकवलं, मी पण त्यांच्याकडनं काय शिकली आणि आज तुमच्या पुढे उभे आहे. आलं लक्षात? माझं ओळख मला माहित नाही तुम्हाला दिलं गेलं की नाही. आता मी थोडं माझ्या ओळख देते, त्याच्यानंतर बाकीच्या. कारण कधी पण असं हे पण माहिती पाहिजे की ज्यांच्याकडनं आपण ऐकलं हे कोण आहे हा माणूस. तुम्हाला सांगितलं गेलं का कोण येतं देतात ते वेगळा, मधू बिधू जे देतात ते वेगळा, पण सर्वात मोठा त्यांचा रोल काय आहे? पॉलिनेशन. म्हणजे जे ते झाडात बसतात आणि ते पॉलिनेशन इकडे तिकडे करतात, त्याच्यातनं झाडं उगतात. ते ऑटोमॅटिकली व्हायचे आहे. आता ते कमी झाले. या सृष्टीमध्ये जे काही जीव आहे त्यांचा एक खूप महत्वपूर्ण रोल आहे, पण ते आता खतम होत चालले. आणि असं करून आता आपला जो 6th एक्सटिंक्शन म्हटलं जातो, 5वा एक्सटिंक्शन झाला. डायनोसॉर बिनोसॉर आपण ऐकतो ना, जे गळे लुप्त झाले तसे आपण पण लुप्त होऊन जाऊ आता खूप लवकर. म्हणूनच आता मी RFO साहेबांना सांगत होते की आम्ही एवढा फिरतोय तर एक दिवस जर तुम्हाला थांबावं लागलं कोणाला, तुम्ही क्रिपिंग करायचं नाही. आई वडील किती ओरडू द्या, कितीही काय करू द्या, आपल्याला थोडासा पेशन्स, थोडासा टॉलरन्स पाहिजे. एक दिवस आपण देतोय फक्त. आज माझ्या बरोबर तुम्ही बसून काहीतरी तुम्ही थोडं घेऊन जाणार, तुम्हाला वाटेल की काहीतरी मला स्पेशल शिकायला मिळालं, ते पण खूप महत्वाचं आहे. कारण रोज काय माझ्यासारखे माणूस येणार नाही किंवा माझ्यासारखे एवढे सगळे एकत्र इथे येणार नाही. आलं लक्षात? म्हणजे ते उशीर झाला भलेही, पण हा बेटर आहे ना की आपल्याला काहीतरी आज घेऊन जाता येईल एज्युकेशनमध्ये. बरोबर? हा डिपेंड करतो कशावर? आपला माइंडसेटवर. आज आपला माइंडसेटच इतकं बिघडलेलं आहे की आपल्याला सगळं फटाफट फटाफट पाहिजे. आपल्याला तेवढा पेशन्स नाहीये की थोडा थांबायचं, हार्डवर्क करायचं, किंवा थोडा थांबून जर मला काही शिकायला मिळणार तर काही काय झालं म्हणजे आई वडिलांना सांगणार किंवा आम्हाला थांबायला पाहिजे. इतकं कोणीतरी एक्सपर्ट माणूस येते की आम्हाला ऐकायला तरी मिळेल. हा जर आपण पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये ठेवलं तर मला वाटतं ह्या जगात आज इतकं काही शिकायला आहे. आणि तेच आपला टूल, जसं प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन स्वतःचा स्क्रू ड्रायव्हर हे ते घेऊन फिरतात, आपल्यासाठी काय आहे? आपलं नॉलेज आणि इन्फॉर्मेशन, ही आपली टूल आहे. बरोबर? बरोबर? मग आता मला तुम्ही सांगा, आता जेव्हा नदीच्या विषयी, परत मी नदीकडे आता घेऊन जाते तुम्हाला. आता हा आदिवासींचं गाव, आणि आदिवासी म्हणजे काय? आधीच्या वासी कोण होते? वासी जे आदिवासी, ते आधी त्यांच्या हक्क आहे हे जमिनींवर, कारण ते आधी आले. नंतर फॉरेस्टचा डिमार्केशन झाला, वन क्षेत्र डिमार्केशन झाला, वनचा वेगवेगळा हे झाला. आलं लक्षात? तर हा जो प्रकार आहे, आपल्याला नदी काय आहे, आदिवासींचा इम्पॉर्टन्स किती आहे, त्यांनी कसं हा संस्कृती, कारण आज जेव्हा आम्ही तुमच्या गावात येतो तेव्हा आम्हाला जसं माहोल दिसतो आम्हाला शहरात दिसत नाही. आणि जेवढा आदिवासी जे तुमच्यासारखे जे या गावात पण आदिवासी आहे त्यांना माहित आहे की आपण सृष्टी बरोबर कसं वागायचंय. आज आपल्याला माहितच नाही की नदी बरोबर कसं वागायचंय. आपण ते खाल्लं पिलं काही नदीत टाकून दिलं.
बरोबर. आपल्याला जेव्हा आपण नदीविषयी विचार करतो, अजून एक लक्ष ठेवा, एक मी काय सांगितलं, मी सिव्हिलायझेशन याच्यातनं आले आणि आता काय होतंय, कारण आता मी या RFO साहेबांना पण सांगत होती, आता जर आपण गुगल सर्च मारले आपण सगळ्यांनी आणि एक लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट आहे, लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट हा जगभरातला मेन जो अभ्यासू म्हणजे सायंटिफिक लोक आहेत त्यांनी काढलेला रिपोर्ट दर 2 दिवसांनी निघते लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट. तुम्ही गुगल सर्च मारून बघा. आजचा काळ तुमच्यासाठी एवढा चांगला आहे की तुम्ही गावात आहात की शहरात आहात की तुम्ही फॉरेन मध्ये आहात की कुठे आहेत, सगळे एकमेकांशी आपण कनेक्ट होऊन जातो. बरोबर. ती डिमार्केशन राहिलं नाहीये. तर जर लिव्हिंग प्लॅनेटचा रिपोर्ट तुम्ही पाहिला, तुम्हाला दिसेल की आज 80% वाईल्ड लाईफ एक्सटिंक्ट झालेले आहेत. तेवढ्याच नंबरमध्ये 60% एक्वॅटिक म्हणजे पाणीतले जीवजंतू. आणि तुम्हाला शाळेपासून लोअर क्लास पासून 5th पासून मला वाटतं फूड वेब पण शिकवलं गेलं आहे. फूड वेब कनेक्टिव्हिटीमध्ये कसं आपण जगतो, म्हणजे एक पण त्याच्यातला गेला म्हणजे ती पूर्ण फूड वेब, फूड चेन इम्पॅक्ट होते. समजते ना रे मी जे बोलतेय? फूड चेन, फूड वेब हे माहित आहे ना, आहे असा शब्द. जर टीचर तुम्ही जर तुम्ही ते तसं मराठीत तुम्ही ते बोलू शकता. तर हा जो आहे ह्याच्या इंटर कनेक्टेडनेस एकमेकांचं कनेक्टिव्हिटीमध्ये आहे. याच्यातनं एक पण गेला, जसं आता म्हटलं जातोय की हनी बी मधुमाशी, ते आता खूप कमी व्हायला लागले. मधुमाशींचा रोल काय असायचा विचार केलं की मी आता सगळी गावगाव शहरात पण फिरते आहे की नदी पाठशाला असं व्हायलाच पाहिजे. का नदी पाठशाला? नदीच्या का आज आपण जे बोलतो पण हे नदीच्या विषय का कोणी सांगू शकणार? का आपण नदीला एवढा महत्व का देतो? नदी आपले स्रोत आहे, अग्नी, वायू, तेल, आकाश, ते जमिनीचं ते पाणी एकदम स्वच्छ आणि वाहतं. आणि आता काय झालं, पहिल्यासारखी जी नैसर्गिक नदीचा स्रोत पाहिजे पाण्याचा, एकदम स्वच्छ पाणी पाहिजे, ते लोकांना मिळत नाही. काय त्यात कपडे टाकतात, काही गंदगी होते आणि ते प्रदूषण झालंय, कचरा वगैरे टाकतात. तर ते कचरा टाकल्यामुळे नदीची जी नैसर्गिक स्रोत आहे तो बिघडला. याच्यामुळे अनेक ठिकाणी प्रॉब्लेम येते आणि ते दूर करण्यासाठी आता हे प्रोग्राम आपला आहे असं वाटतं. चलो टेल मी, का नदी एवढी महत्व? सिव्हिलायझेशनला मराठीत काय बोलतात? सिव्हिलायझेशन आपली जी प्रजाती, ह्युमन प्रजाती जी आले पूर्ण जगात आणि जे सेटलअप व्हायला लागलं त्याला आपण सिव्हिलायझेशन म्हणतो. नदीच्या आजूबाजूला, नदीच्या काठेवरच सिव्हिलायझेशन वर आले. बरोबर. म्हणजे का? ती पण कारण तेव्हा नदीच्या पाणी होता, आधी शेती करणारे आले, शेतीचे अवजार आले, असं करून करून हळूहळू आपण इंडस्ट्रियलायझेशन झालं. म्हणजे आज जे आपण इंडस्ट्री वगैरे बघतो तर ते नदीपासूनच हे सगळं झालं. आलं लक्षात? त्याला आपण एक सिव्हिलायझेशन म्हणतो की सिव्हिलायझेशन पुन्हा आता मला ती मराठी शब्द किंवा हिंदीचा शब्द पण आठवत नाही ते नाही म्हणत. नदी वसाहत म्हणतात जे नदीच्या काठीमध्ये नाही, सिव्हिलायझेशनला एक वेगळाच शब्द आहे. म्हणजे हे जे दुनियामध्ये जेवढे मानव सृष्टीच्या जो निर्माण झालं आणि जे सेटल व्हायला लागले लोक, ती नदीच्या कडे. कारण नदीच्या पाणीमुळे सगळं जे काही ग्रो, म्हणजे आधी व्हेजिटेबल्स आले जगात, त्याच्यानंतर पशु पक्षी आले. बरोबर. म्हणजे हा जो बॅलन्स पण ठेवायला, म्हणून आज आपल्याकडे वाईल्ड लाईफ डिपार्टमेंटचे इथे स्टाफ आहेत. कारण ह्याच्यात पण फॉरेस्टमध्ये पण वेगवेगळ्या डिव्हिजन्स आहेत, कॉन्झर्वेशन, मॅंग्रोव्ह सेल किंवा सोशल फॉरेस्ट्री, असं करून वेगवेगळा आला लक्षात? म्हणजे ह्या सगळ्या, म्हणून आपण जेव्हा म्हणतो की काय म्हणून एक आठवडा म्हणून आपण हे करतोय. आणि स्पेशली मी ह्या गावाला चूज केली आहे यावेळेला, कारण भारंगीमध्ये आत्ताच तुम्ही बघितले होते की गुजराती बागमध्ये किती मोठा फ्लड येऊन सगळं तुटलं वगैरे होतं. बरोबर. तर भारंगीला कसं आता ठीक करायचं किंवा भारंगीचे काय प्रश्न आहे, भारंगीवर कसं एक्सप्लॉयटेशन, पोल्युशन आणि एक्स्ट्रॅक्शन कसं होतोय, अशा शब्दाला मला मराठी नाही येत, तो थोडासा तुम्ही समजून घ्या. तर मला सांगा नदीची परिभाषा काय? नदी म्हणजे काय?
चला म्हणजे कोणी बोलत नाहीये तर मीच बोलते, मग नाहीतर आपला टाइम खूप वाया जाणार. त्याचं ऍक्च्युली डेफिनेशन हिंदीमध्ये आहे, तर मी ते हिंदीमध्येच बोलणार. ठीक आहे. हिमजल, भूजल और वर्षा के जल. काय काय? हिमजल, भूजल आणि वर्षा. म्हणजे हा 3 पाणी जेव्हा ज्या ओढातनं वाहते, फक्त ज्या 3 पाणी, तेव्हाच ती नदी आहे. पुढे हिमजल, भूजल और वर्षा के जल जो स्वतंत्रता, अविरलता, निर्मलता से, स्वच्छंदता से बहे. म्हणजे काय? प्युरिटी, म्हणजे त्याच्यात कसल्याही प्रकारचं पोल्युशन नाही. एकदम स्वच्छंद म्हणजे इंडिपेंडेंटली जसं पाहिजे तसं वाहू शकते नदी. हिमजल, भूजल, वर्षा जल जो निर्मलता, स्वच्छता से, आजादी से बहे. पंचमहाभूत आता आला पिक्चर मध्ये. वायु, सूरज, धरती को स्पर्श करती हुई जो जीव सृष्टि को निर्माण करती हुई जो बहती है वो नदी है. म्हणजे काय की हिमजल, भूजल आणि वर्षा जल जे आपापच वाहते है, पण स्पर्श काय काय करते? सूरज जिसमें अंदर जा सके, सूरजचे जी किरण आहे ते आतमध्ये जाणार, पाणी जाऊन कुठे टच करणार? सॉइल, मातीला. आला लक्षात? आणि जी वायू आहे, वायूचा जो स्पेशल आता इथे वातावरण इतकं चांगलं आहे, म्हणजे ये तीनों को स्पर्श करती हुई. तेव्हा काय होते? जेव्हा ती माती आणि पाणी आणि असं सूरजला स्पर्श केलं तर काय होणार? जीवसृष्टीचा निर्माण, बायोडायव्हर्सिटी होते. आलं लक्षात? आणि ह्या सगळ्याला घेऊन जेव्हा जी वाहतीये ती नदी आहे. पण आज आपल्या देशात किंवा परदेशात, जगभरात कुठलीही नदी जर आपण पाहिलं, एक सुद्धा नदी आपाप असं पद्धतीने आणि जे जे आता मी की फीचर सांगितलं, एक पण तशी वाहत नाही. मुलांशी प्रेम, कारण मी आयुष्यभर वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. मी आधी शाळेचे टीचर म्हणून सुरुवात केलं माझं प्रोफेशन. त्याच्यानंतर मी बरेच वर्ष डिग्री कॉलेजची प्रिन्सिपल राहिली. त्याच्यानंतर कुलगुरूसाठी मला मिनिस्ट्रीनी बाहेर फॉरेनला पाठवलेलं, पण ते कुलगुरू न घेता मी सगळं सोडून मला असं वाटलं आपल्यासारखे मुलांना गावगाव जिथे रिमोट एरियाज आहेत तिथपर्यंत जाणं आणि जी पर्यावरण बाबतीत जे काही इन्फॉर्मेशन्स आहेत, इन्फॉर्मेशन म्हणजे एक सायन्स बेसवर. कारण आज काय झालंय, आपण सगळ्यांना खूप, आपण आता मी तुम्हाला विचारणार, तुम्ही नदीच्या बाजूलाच राहतायत सगळे, बरोबर? तर जर मी विचारलं तुम्हाला आता, मला नदीच्या परिभाषा सांगा. मला कोण सांगणार? नदीची परिभाषा काय आहे सांगा मला. नदी काय आहे? एनी वन ऑफ यू इन्क्लुडिंग प्रिन्सिपल सर. नदीची परिभाषा काय आहे? एवढाच फक्त एक नदीची परिभाषा आज तुम्ही समजले ना, मला असं वाटेल की तुम्ही काहीतरी खास आज घेऊन जाताय तुम्हाला. देवाच्या पुढे मी तुम्हाला मान जास्त देते, अजूनही मी नमस्कार केलं नाही देवाला, कारण तुम्ही माझ्यासाठी जिवंत देव. तर मला सांगा जरा की नदीची परिभाषा काय आहे? कोणी पण शाळेत तुम्हाला शिकवलं जातं, 10वीची मुलं आहेत, तुम्ही कॉलेजचे, याला फ्रॉम जुनियर कॉलेज की डिग्री कॉलेज? विच क्लास? कुठला फॅकल्टी? आर्ट, सायन्स, कॉमर्स? आर्ट आणि अच्छा, आयटी. हां. तर नदीची काय परिभाषा आहे? कारण आज जगभरात कोणी पण नदीची परिभाषा काय आहे ते विसरले. म्हणूनच आज सगळीकडे आपण जर आपला हा गावातला एरिया सोडला आणि बाहेर पडले तर तुम्हाला माहित आहे ना भारंगीची काय हालत होते, माहित आहे ना? हो की नाही? येस नो? मला इंटरॅक्टिव्ह पाहिजे, तुम्ही बोलणार, तुम्ही म्हणणार ठीक आहे, तसं नाही. मला तुम्ही कॉन्ट्रडिक्ट करू शकता. नदीची परिभाषा बोला बघा तुम्ही गावातले, आणि तुम्हाला जास्त, म्हणूनच माझ्या गावाकडे असतो की स्पार्क इज इन विलेजेस. नदीची परिभाषा काय आहे? तुम्ही लोक पिक्चर फोटोग्राफी करताना पण साईड व्हा की म्हणजे मुलांच्या मध्ये डिस्ट्रॅक्शन नको. अजून त्या बाजूला येस, नदीची परिभाषा. कारण आज आपण जगलो कशासाठी आहे? साईड व्हा की म्हणजे मुलांच्या मध्ये डिस्ट्रॅक्शन नको. अजून त्या बाजूला येस, नदीची परिभाषा. कारण आज आपण जगलो कशासाठी आहे? विश्व नदी दिवस, पण विश्व नदी आठवडा आपण साजरा करतोय.
कारण मी एक ठिकाणी सगळ्या ठिकाणी मी एक दिवशी जाऊ शकत नाही, म्हणून एक आठवडा म्हणून आपण हे करते. आणि स्पेशली मी ह्या गावाला चूज केली आहे या वेळेला, कारण भारंगीमध्ये आत्ताच तुम्ही बघितले होते की गुजराती बागमध्ये किती मोठा फ्लड येऊन सगळं तुटलं वगैरे होतं, बरोबर. तर भारंगीला कसं आता ठीक करायचं किंवा भारंगीचे काय प्रश्न आहे, भारंगीवर कसं एक्सप्लॉयटेशन, पोल्युशन आणि एक्स्ट्रॅक्शन कसं होतंय, अशा शब्दाला मला मराठी नाही येत, तो थोडासा तुम्ही समजून घ्या. हां, तर मला सांगा नदीची परिभाषा काय, नदी म्हणजे काय. चला, म्हणजे कोणी बोलत नाही आहे तर मीच बोलते, मला नाहीतर आपला टाइम वाया जाणार. त्याचं ॲक्च्युली डेफिनेशन हिंदीमध्ये आहे, तर मी ते हिंदीमध्येच बोलणार. ठीक आहे. हिमजल, भूजल और वर्षा के जल. काय काय, हिमजल, भूजल आणि वर्षा, म्हणजे हा 3 पाणी जेव्हा ज्या ओढ्यातनं वाहते, फक्त ह्या 3 पाणी, तेव्हाच ती नदी आहे. पुढे हिमजल, भूजल और वर्षा के जल जो स्वतंत्रता, अविरलता, निर्मलता से, स्वच्छंदता से बहे, म्हणजे काय, प्युरिटी, म्हणजे त्याच्यात कसल्याही प्रकारचं पोल्युशन नाही, एकदम स्वच्छंद, म्हणजे इंडिपेंडेंटली जसं पाहिजे तसं वाहू शकते नदी. हिमजल, भूजल, वर्षा जल जो निर्मलता, स्वच्छता से, आज़ादी से बहे. पंचमहाभूत आता आला पिक्चरमध्ये. वायु, सूरज, धरती को स्पर्श करती हुई जो जीव सृष्टि को निर्माण करती हुई जो बहती है वो नदी है. म्हणजे काय की हिमजल, भूजल आणि वर्षा जल जे आपापच वाहते है, पण स्पर्श काय काय करते है, सूरज जिसमें अंदर जा सके, सूरजची जी किरण आहे ते आतमध्ये जाणार, पाणी जाऊन कुठे टच करणार, सॉइल, मातीला. आला लक्षात. आणि जी वायू आहे, वायूचा जो स्पेशल आता इथे वातावरण इतकं चांगलं आहे, म्हणजे हे तीनों को स्पर्श करती हुई, तेव्हा काय होते, जेव्हा ती माती आणि पाणी आणि असं सूरजला स्पर्श केलं तर काय होणार, जीवसृष्टीचा निर्माण, बायोडायव्हर्सिटी होते. आलं लक्षात. आणि ह्या सगळ्याला घेऊन जेव्हा जी वाहतीये ती नदी आहे. पण आज आपल्या देशात किंवा परदेशात, जगभरात कुठलीही नदी जर आपण पाहिलं, एक सुद्धा नदी आपाप असं पद्धतीने, आणि जे जे आता मी की फीचर सांगितलं, एक पण तशी वाहत नाही. म्हणून आज आपण असं विचार केलं की मी आता सगळी गावगाव शहरात पण फिरते आहे की नदी पाठशाला असं व्हायलाच पाहिजे. का नदी पाठशाला, नदीच्या का, आज आपण जे बोलतो पण नदीच्या विषय का, कोणी सांगू शकणार, का आपण नदीला एवढा महत्व का देतो. काय माहिती का, नदी आपले स्रोत आहे, अग्नी, वायू, तेल, आकाश, जमिनीचं जे पाणी, ते पाणी एकदम स्वच्छ आणि वाहतं. आणि आता काय झालं, पहिल्यासारखी जी नैसर्गिक नदीचा स्रोत पाहिजे पाण्याचा, एकदम स्वच्छ पाणी पाहिजे, ते लोकांना मिळत नाही. काय कपडे टाकतात, काही गंदगी होती आणि ते प्रदूषण होऊन झाले, कचरा वगैरे टाकतात. तर ते कचरा टाकल्यामुळे नदीची जी नैसर्गिक स्रोत आहे तो बिघडला. याच्यामुळे अनेक ठिकाणी प्रॉब्लेम होते आणि ते दूर करण्यासाठी आता हे प्रोग्राम आपला आहे असं वाटतं. चलो टेल मी, का नदी एवढी महत्व. सिव्हिलायझेशनला मराठीत काय बोलतात, सिव्हिलायझेशन, सिव्हिलायझेशन आपली जी प्रजाती, ह्युमन प्रजाती जी आली पूर्ण जगात आणि जे सेटलअप व्हायला लागलं त्याला आपण सिव्हिलायझेशन म्हणतो. नदीच्या आजूबाजूला, नदीच्या काठेवरच सिव्हिलायझेशन वर आहे, बरोबर. म्हणजे का, ती पण कारण तेव्हा नदीच्या पाणी होता, शेती, आधी शेती करणारे आले, शेतीचे अवजार आले, असं करून करून हळूहळू आपण इंडस्ट्रियलायझेशन झालं. म्हणजे आज जे आपण इंडस्ट्री वगैरे बघतो तर ते नदीपासूनच हे सगळं झालं. आलं लक्षात. त्याला आपण एक सिव्हिलायझेशन म्हणतो की सिव्हिलायझेशन. पुन्हा आता मला ती मराठी शब्द किंवा हिंदीचा शब्द पण आठवत नाही, ते नाही म्हणत. मानवी वसाहत म्हणतात, जे नदीच्या काठीमध्ये, नदीच्या काठीमध्ये सिव्हिलायझेशनला एक वेगळाच शब्द आहे. म्हणजे हे जे दुनियामध्ये जेवढे मानव सृष्टीचा जो निर्माण झालं आणि जे सेटलमेंट मध्ये
म्हणून तुला जे आता सांगितलं की फॉरेस्ट लँड पण सगळं हे होऊन जातोय, एन्क्रोचमेंट होतोय, किंवा जर अजूनपर्यंत फॉरेस्टचं जर आपण काही पोटेन्शियल पूर्णपणे अजूनही वापरलं नाही आहे, किंवा कृषी अधिकारींनी अजूनपर्यंत इथे शिकवलंच नाही की ऑल्टरनेट फार्मिंग काय होते. कारण आता जर मला वाटतं इथे कृषीमध्ये पाऊस पुरता ते भात शेती केलं जातच ना, त्याच्यानंतर काही करत नाही, बरोबर ना. पण पूर्ण वर्षभरात होऊ शकते, त्याला म्हणतात ऑल्टरनेटिव्ह फार्मिंग. कारण आपल्याकडे नदी आहे. आता जर पावसात आपण जर जास्त करून भूजल वाढवला किंवा काही साठा केला, जसं मी यांना विचारलं वनतळाव आहे का, असं जर आपण केलं तर पूर्ण वर्षभर आपल्या याच्यात पाणी राहणार. मत्स्यपालन होऊ शकते, कुक्कुटपालन, बरेच काय पालन, ते सगळ्यासाठी स्कीम आहे, गव्हर्नमेंटचे फंड आहे, सबसिडाईज लोन आहे, सर्व प्रकारच्या पॉलिसीज, हजारो पॉलिसी आहे. पण तुम्हाला कोणाला काही माहीत नाही आहे, कोणी माहिती ठेवत नाही. म्हणूनच मला माझं कामधंदे सोडून असं प्रकारचं सगळीकडे जावं लागतं आहे, सांगावं लागतं आहे. ग्रामसेवकचं काम, कृषी अधिकारीचं काम, ग्रामपंचायत जी तयार होते, पंचायत मेंबर्स, त्यांच्या ट्रेनिंग होतो यशदा पुण्याला, तिथे ते जात नाही, शिकत नाही, असं प्रकारच्या जे स्कीम्स पॉलिसीज आहे कसल्याही प्रकारचा वापर करत नाही. म्हणून तुम्ही जे आता शिकतायत, तुम्ही पण असा प्रकारचाच प्रोजेक्ट घ्यायला पाहिजे. आता NEP 2020, नॅशनल एज्युकेशन 2020 शाळेला पण आहे. तर याच्या अंतर्गत जे शिकवण्याचं पद्धत बदलायला सांगितलं गेलं. याच्या आधी पण एक दुसरा पद्धत आला होता, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम. तर चॉईस बेस तर दिला नाही, क्रेडिट सिस्टम करून ठेवला. म्हणजे आपण अर्धावट काहीतरी करतो आणि त्याच्यातलं काही महत्त्वच माहीत नाही काय असायला पाहिजे. तर तसंच आता जो NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 2020मध्ये आला आहे, कम्युनिटी ओरिएंटेड रिसर्च पार्टिसिपेशन. म्हणजे सर्व प्रकारच्या सब्जेक्ट कम्युनिटीमध्ये घेऊन जाऊन, जसं आज आपण हा पाठशाला लावला गुरुकुलसारखं, असा नदीच्या, ॲक्च्युली आता पाऊस होते, नाहीतर आपण नदीच्या कडेवर हा क्लास लावला असता. तर तसं करून जर लावला तर तुम्हाला जास्त कनेक्शन करता येतं त्या नदीशी. पण आता क्लासरूममध्ये मी कितीही सांगते नदीची अशी हालत